आज वावरात येऊन हिरीवर पोहणं एवढं महाग पडलं का काय सांगू तुम्हाला. नेमकं झालं काय, चला पुढे व्हिडिओ सांगतो. तर काय म्हणता बे बोटो, ह्या व्हिडिओ पण तुमच्या सगळ्याचं म्हणणं हेच असन का त्या एवढ्या दिवस ब्लॉक काऊन नाही टाकले. चला पुढे व्हिडिओ त्याचं कारण सांगतोस मी. आज आमचा अचानकच प्लॅन झाला रे बा पोहायला जायचा. आणि आमचे मेन कार्यकर्ते होते आमचे अमोलदाच्या गाडीवर एक दोघं तिघं तरी डायरेक्ट आम्ही 5-5 जण बसून चाललो. आपला मेन विषय तर राहिलाच होता रे बा. त्या एवढ्या दिवस ब्लॉक काऊन नाही टाकले. मला झालं रे बा तोंडाला इन्फेक्शन, म्हणून मी दवाखान्यात जाऊन घरीच असल्याच्यानं आपले व्हिडिओ काढलं नाही. मेन कारण त्याचं तेच होतं रे बा. आता आपली तब्येत चांगली झाली आहे रे बा. इथून इकडे असेच व्हिडिओ येत राहील आपले. व्हिडिओवर आल्याबरोबर सगळेनं कपडे काढले, पहिली उडी टाकली रे बा दादून. आता त्यानं तो उडी टाकली, आता होती आमची बारी. पण अंदर जायच्या अगोदर एक कांड झाला. तो कांड म्हणजे आयफोनचा. व्हिडिओ काढायच्या चक्करमध्ये आयफोनचा तर डिस्प्लेच फुटला बंद. मग करावून कांड नाही असं तर होऊच नाही शकत रे बा. म्हटलं जाऊ द्या बे, आपण आता पोहायला आलो, मोबाईलचा विषय साईडला ठेवा. जरी म्हटलं तर मोबाईल आता मन राहतेच रे बा माणसा. जाऊ द्या, तो आता विषय आला रे बा तुमचा भाऊ आता उडी टाकाले. टाकल्याहून जबरदस्त एक हात घुमवला आणि गचकन टाकली रे बा इरीत उडी. आता कमेंट करून सांगा तुमच्या भावानं उडी कशी टाकली. तर आपली उडी झाल्याबरोबर ह्यापा गडी कसा सुरू उडी टाकते. आपल्या गँगीत तर 101 पुट्टे आहे रे बा. अमोलदाचे उडी टाकते, त्या उडीचं नाव मला आजपर्यंत नाही मालूम. तुम्हाला जर मालूम असेल तर कमेंट करून सांगा रे. टोटल आम्ही आलतो रे बा 7 जण पोहाले. त्याचा जर व्हिडिओ दाखवला असता तर व्हिडिओ आपल्याला लंबा झाला असता. मग डायरेक्ट 6 जणांना शेवटली उडी टाकली. ना आता म्हटलं लय झालं रे बा, म्हटलं पोहून आता पटकन कपडे घाला. म्हणसान का येणं टावेल गिवेल नाही आणला काय. ते बोली बंद आहे रे बा. डायरेक्ट कपडे घाला आणि घरी जाऊन अधिक आंघोळ करा. निघालो मग आम्ही घराची इकडे. आता तुम्ही म्हणसान का याच्या वेळेस त्याच्यापाशी एकच गाडी होती, जायच्या वेळेस 2 कशा काय झाल्या. एक गाडी आमचा मागून आलता रे बा गाडी घेऊन पेशल. आम्ही तर निघालो रे बा घराची इकडे जायसाठी. तुम्ही कुठं नका जाऊ, तुम्ही मला फॉलो करून घ्या. भेटू आता आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.